नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। आज आपण 101 ते 999 पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे हा घटक बघणार आहोत। हा घटक बघण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता 101 ते 999 पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की 1 ते 99 पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे हा घटक आपण बघितला होता। जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जावा आणि त्या ठिकाणी तो व्हिडिओची लिंक आहे, तो व्हिडिओ ओपन करून तुम्ही बघू शकता। आपण 1 ते 99 चे पाढे तयार करायला शिकल्यानंतरच आपल्याला 954 किंवा 101 ते 999 566 असेल 780 असेल अशा प्रकारचे पाढे आपल्याला तयार करता येतील। तर सर्वात प्रथम आपण एक उदाहरण घेऊया। 954 चा पाढा कसा तयार करायचा। आता 954 चा पाढा तयार करत असताना तुम्हाला जर 1 ते 99 पर्यंतचे पाढे जर येत असतील तयार करायला तरच आपल्याला 954 चा पाढा कसा तयार करायचा हा घटक समजायला सोपं जाईल। आता सुरुवातीला बघा, हे 4 आहे ते एकक स्थानाला आहे, 5 आहे ते दशक आहे, 9 आहे ते शतक आहे, बरोबर आहे। एवढं तर तुम्हाला मूलभूत गोष्टी तुम्हाला माहित असतील। आता 954 चा पाढा तयार करत असताना पहिल्यांदा 95 चा पाढा तयार करायचा, कारण आपण 1 ते 99 चे पाढे शिकलोय त्यामुळे सुरुवातीला काय करायचं 95 चा पाढा तयार करायचा। 95 चा पाढा तयार केल्यानंतरच आपल्याला 954 चा पाढा तयार करता येणार आहे, हे लक्षात ठेवायचं। आता 95 चा पाढा तयार करत असताना 9 आणि हे 5 जरा अंतर ठेवून लिहायचं आहे। पहिल्यांदा काय करायचं 9 चा पाढा तर सर्वांना येतोच, त्यामुळे 9 चा पाढा तुम्ही 9 च्या खाली लिहून घ्या। 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90। हा झाला 9 चा पाढा तयार, बरोबर आहे। आता आपल्याला काय करायचं आहे 5 चा पाढा तयार करायचा आहे। 5 चा पाढा सर्वांना येतोच, 5 1 5, 5 2 10। आता या दोन्ही मध्ये स्पेस ठेवायचा आहे, तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे या दोघांच्या मध्ये स्पेस का ठेवायचा आहे, बरोबर आहे। 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 7 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50। आता जिथून डबल अंक तयार झालेत म्हणजे चालू झालेत तिथून काय करायची एक रेष ओढायची। तुम्हाला सांगितलं गेल्या पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये तिथून अशी एक रेष ओढायची। ती रेष का ओढायची हे सुद्धा सांगितलंय, आता इथे सांगतो मी। आता काय करायचं आपल्याला 95 चा पाढा अगोदर तयार करायचा। 95 लिहून घ्या व्यवस्थित। आता आपण काय करायचं 5 च्या पाढ्याखाली लक्ष द्या। 5 च्या पाढ्याखाली आपण एक रेष ओढलेली आहे। काही अंक उजवीकडे गेले तर काही अंक डावीकडे आहेत। तर उजवीकडे जे अंक आहेत ते सर्व एकक स्थानाला एका खालोखाल लिहून घ्यायचं आहे। 0 5 0 5 0 5 0 5 आणि 0 हे लिहिल्यानंतर आपण काय करायचं आता 9 चा पाढा आणि 5 च्या पाढ्यामध्ये काही अंक राहिले त्यांची काय करायचे आपल्याला बेरीज करायची। बेरीजचं चिन्ह दिलं। आता आपण काय करायचं 18 आणि 1 किती झालं 19, 27 आणि 1 28, 36 आणि 2 38, 45 आणि 2 47, 54 आणि 3 57, 63 आणि 3 66, 72 आणि 4 76, 81 आणि 4 85 आणि 90 आणि 5 95। हा झाला 95 चा पाढा। तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन बघा आपला पाढा बरोबर असणार आहे।
आता आपण काय करायचं 954 चा पाढा तयार करायचा. आता 954 चा पाढा तयार करत असताना आपल्या इथे एक अंक राहिला बघा, एक संख्या राहिली 4. आता हे 4चं काय करायचं आपल्याला पाढा लिहायचा आहे. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत्ते 28, 4 आठ 32, 4 नवे 36 आणि 4 दहा 40. आता जरा एक खाली आलंय. आता बघा आपल्याला रेष कुठून ओढायची आहे. आता ह्या 12 पासून रेष ओढायची, कारण इथं डबल डिजिट मधलं अंक तयार झालेला आहे. आता इकडे काय करायचं, बेरजेचं चिन्ह. खालीवर झालेलं आहे, नीट लक्ष देऊन बघा. आता आपल्याला काय करायचं 954 चा पाढा लिहायचा आहे. आता 954 चा पाढा लिहित असताना काय करायचं 954 इथं व्यवस्थित असं लिहायचं. लिहिलं. आता इथलं 190 आहे आणि इकडे 8 आहे. आता सुरुवातीला आपण काय करायचं, इथं 8 आहे म्हणजे इथं 0च असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हे रेष इथं सुद्धा येते. म्हणजे काय करायचं, हे जे सर्व अंक आहेत हे सर्व अंक काय करायचं या ठिकाणी लिहून घ्यायचं एकक स्थानला. 8 लिहिलं, 2 लिहिलं, 6 0 4 8 2 6 आणि 0. आता याचा उपयोग काय होणार आहे, याचा मुख्य उद्देश काय आहे. ज्यावेळेस तुम्ही 25 स्कॉलरशिप असेल, 28 स्कॉलरशिप असेल किंवा स्पर्धा परीक्षा असतील त्यावेळेस असं जर एखादं संख्या आली, आपल्याला पाढा जर माहित नसेल तर आपण पाठदिशी असा पाढा तयार करून भागाकाराची क्रिया करायची. आता इकडले 190 इथं लिहा, 190 लिहिलं. आता 285 अधिक 1 किती झालं 286. 380 अधिक 1 381. 475 अधिक 2 477. 570 अधिक 2 572. 665 अधिक 2 667. 760 अधिक 3 763. 855 अधिक 3 858. 950 अधिक 4 954. समजलं आपण 954 चा पाढा कसा तयार केला. खूप सोपा आहे, तुम्ही सराव करा. समजलं सर्वांना. समजलं असेल तर पाठदिशी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आता तुम्हाला होमवर्क साठी मी काही संख्या देतो. 454 735 942 या 3 संख्येचा तुम्ही काय करायचा पाढा तयार करून दाखवायचा. समजलं सर्वांना. समजलं असेल तर फटाफट लाईक करून टाका. समजलं नसेल किंवा असेल येस किंवा नो कमेंट मध्ये पाठदिशी सांगायचं आहे. आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या घटकामध्ये इथपर्यंतच आहे. तुम्ही अशा पद्धतीने सराव करा. समज नसेल तर व्हिडिओ एकदा दोनदा रिवाइंड करून बघा, तुम्हाला नक्की समजेल. आणि अशा प्रकारचं होमवर्क तुम्ही करायचं आहे आणि आपल्या आई वडिलांना दाखवायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इथंच थांबूया. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइम. जय हिंद, जय